दालनापाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्याचंही वाटप करण्यात आलंय। बावनकुळेंना रामटेक, विखेंना रॉयल स्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत तर गणेश नाईकांना पावनगड हा बंगला देण्यात आलाय। पालकमंत्री पदाबाबत महायुतीत कोणतीही रस्सीखेच नाही, त्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल आहे, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पुढील 24 तासात पालकमंत्री पदाची यादी जाहीर होणार आहे, तर ठाण्याचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडेच राहणार आहे, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। गिरीश महाजन यांनी जळगावच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची भावना व्यक्त केली आहे, त्यामुळे गुलाबराव पाटील, संजय सावकारे यांच्यासमोर पेच निर्माण झालाय। शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंची भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान शिवेंद्रराजे भोसलेंना साताऱ्याचं पालकमंत्रीपद मिळालं अशी इच्छा उदयनराजेंनी व्यक्त केली आहे। कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत सध्या रस्सीखेच सुरू आहे। हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर या दोघांनीही जोरदार फिल्डिंग लावल्याचं समोर येत आहे, तर पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांना मिळाल्यास या स्पर्धेत चंद्रकांत पाटीलही असण्याची शक्यता आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आदिती तटकरेंनी पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची माहिती दिली आहे, तर भरत गोगावलेंनीही पालकमंत्रीपदासाठी दावा केलाय, त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदावरूनही महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। रायगडच्या रोहा शहरात मंत्री आदिती तटकरे यांचे भावी पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर्स झळकलेत। कार्यकर्त्यांच्या या उत्साही बॅनर्सबाजीमुळे चर्चांना उधाण आलंय। चंद्रशेखर बावनकुळे जर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सर्वांनाच न्याय मिळेल, त्यामुळे अमरावतीचं पालकमंत्रीपद बावनकुळेंनाच मिळावं अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे। जालन्याचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडेच द्यावं अशी मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे, मात्र हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असेल असंही ते म्हणाले। सातारा जिल्ह्यात शंभूराज देसाईंचं जंगी स्वागत करण्यात आलंय। जेसीबीने फुलांची उधळण करत क्रेनने हार घालण्यात आलाय। दरम्यान पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच नसल्याचं शंभूराज देसाई म्हणाले। भुजबळांची नाराजी हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे, आम्ही तो विषय सोडवू, असं म्हणत अजित पवारांनी छगन भुजबळांवर बोलणं थेट टाळलंय। भुजबळांवर कोणताच अन्याय झालेला नाहीये, त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा प्रश्नच येत नाही, असं म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी भुजबळांना घरचा आहेर दिलाय। तसंच भुजबळांना त्यांचा मुलगा आणि पुतण्या इतकेच ओबीसी दिसतात असं म्हणत कोकाटेंनी भुजबळांना डिवचलंय। छगन भुजबळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत। फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आता भुजबळ शहांची भेट घेणार आहेत। नाराज छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। फडणवीसांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं, 8 ते 10 दिवस द्या, पुन्हा भेटून यावर मार्ग काढू, सर्व काही शांततेत घ्या, असं फडणवीस म्हणालेत, अशी माहिती छगन भुजबळांनी दिली आहे। छगन भुजबळ महायुतीतील मोठे आणि महत्त्वाचे नेते आहेत। भुजबळांबाबत स्वतः अजित पवार ही चिंता करतात। तिन्ही नेत्यांमध्ये भुजबळांबाबत समान आहे, त्यामुळे भुजबळांसारखे नेते आमच्या सोबत असलेच पाहिजेत, असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय। महायुतीच्या विजयामागे ओबीसींचा मोठा वाटा आहे। फडणवीसही ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, असं छगन भुजबळ म्हणाले। भुजबळांवर अन्याय झाला, महायुतीने त्यांची मतं घेतली आणि त्यांना बाजूला केलं, मात्र भुजबळ आता नवा पर्याय शोधत असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। छगन भुजबळ अतिशय मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांचं अस्तित्व नाकारता येत नाही। त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला हवं होतं, पण त्यांच्या पक्षात नेमकं काय झालं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यावं या मागणीसाठी वर्ध्यात भुजबळ समर्थकांनी आंदोलन केलंय। ओबीसी समाजातील नागरिकांचाही या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण कुटुंबियांसह दरेगावात ते आहेत। यावेळी श्रीकांत शिंदेंनी आपल्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। शंभूराज देसाईंनी नाना पटोलेंवर निशाणा साधलाय। नाना पटोलेंना संजय राऊतांची संगत लागल्यामुळे ते अशी वक्तव्य करतायत, असा टोला शंभूराज देसाई यांनी नाना पटोलेंना लगावलाय। महाराष्ट्राच्या चित्ररथाला डावलण्यात आल्या असल्यामुळे संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय।
महाराष्ट्रावरच अन्याय का हे एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना विचारावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला मागील 4 वर्षांपासून संधी मिळाली, त्यामुळे महाराष्ट्राच्या चित्ररथाला डावलण्यात आलेलं नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. परभणीतील प्रकरणातील प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असून सरकारनं विधिमंडळात खोटी माहिती देत दिशाभूल केली असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केलाय. तर मुख्यमंत्री पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत असा हल्लाबोलही नाना पटोलेंनी केलाय. दापोलीतील तब्बल 50 वर्षांनंतर मंत्रिपद मिळाल्यामुळे मंत्री योगेश कदम यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी मिरवणुकीसाठी उंट, घोडे, ढोल ताशा यासह पेढे आणि लाडू वाटत कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. महसूल मंत्रिपदी निवड झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भेटीगाठी घेत त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं सातारा जिल्ह्यात आगमन झालंय. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. मंत्रिपद मिळाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी पेवई नाक्यातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय. काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. दरम्यान देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असं आश्वासन देशमुखांनी दिलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी संजय शिरसाट यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर शिरसाट यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन दिलंय. 28 डिसेंबरच्या आधी पोलीस सर्व आरोपींना अटक करतील असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. तर या प्रकरणातील तपासासंदर्भात पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे. यावेळी संतोष यांना न्याय मिळवून देऊ सरकार त्यांच्या पाठीशी आहे असा विश्वास मेघना बोर्डीकर यांनी दिला. बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 9 जानेवारीला महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती 1 दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. अखिल भारतीय सरपंच परिषदेनं हा निर्णय घेतलाय. राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप केलाय. दलित असल्यामुळे सूर्यवंशींची हत्या करण्यात आली आहे. सोमनाथ सूर्यवंशीला पहिली मारहाण केली आणि त्यानंतर त्यांची पोलीस कस्टडीत हत्या करण्यात आली आहे असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावरून हल्लाबोल केलाय. राहुल गांधी केवळ राजकीय हेतूमुळे परभणीत आले होते. केवळ द्वेष निर्माण करण्याचा हाच त्यांचा हेतू होता असा आरोप फडणवीसांनी केलाय. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू जर मारहाणीमुळे झाल्याचं समोर आलं तर कठोर कारवाई करणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. संजय शिरसाटांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. राहुल गांधी केवळ राजकारण करण्यासाठी परभणीत आलेत. कोण मेलं कोण गेलं याचं त्यांना काही देणं घेणं नाही. फक्त पक्षाचं भांडवल करायचं आणि ड्रामा करायचा एवढंच त्यांचं ध्येय आहे असा हल्लाबोल शिरसाटांनी केलाय. तर राहुल गांधींच्या नौटंकीला लोक भीक घालणार नाहीत असा टोलाही त्यांनी लगावलाय. नारायण राणेंनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. राहुल गांधींना बाबासाहेब आंबेडकर कधी कळलेच नाहीत. केवळ निळ्या रंगाचे कपडे घातले म्हणजे आंबेडकरवादी होत नाही असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. राहुल गांधी यांनी परभणीत येत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी राहुल गांधींनी सूर्यवंशी कुटुंबांचं सांत्वन केलंय. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना अटक करा अशी मागणी करत सकल बौद्ध समाजाने रावेरमध्ये मोर्चा काढला. तसंच अमित शहांच्या वक्तव्याचा विरोध करत कारवाई करण्याची मागणी देखील कार्यकर्त्यांनी केली आहे. जलसंपदा विभागात लवकरच मेगा भरती होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. मंत्री होताच महाजन ॲक्शन मोडवर आलेत. तापी पाटबंधारे विकास महामंडळाची त्यांनी बैठकही घेतली आहे. नो डिटेन्शन पॉलिसी शिक्षण मंत्रालयाकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे 5वी आणि 8वीतील नापास झालेले विद्यार्थी नापासच असणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. तरच त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. बदलापुरातील बेकरी चालकांनी आज बंद पुकारला होता. पाव बनवण्याचं साहित्य महागल्यामुळे पावाच्या लादीत 3 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे महागाईच्या विरोधात बेकरी चालकांनी बंद पुकारला. चिपळूणमध्ये महापुरापासून संरक्षण मिळावं यासाठी भव्य बंधारा बांधण्यात येणार आहे.
2005 मध्ये हा बंधारा तुटल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी पुन्हा बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय. त्यासाठी 20 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 26 आणि 27 डिसेंबरला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येते. धनंजय मुंडे वाल्मिक कराडची एकत्र जमीन असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत दिली आहे. कंपनी एकत्र, जमीन एकत्र, दमानिया 3554 गुंठे असं त्यांनी या ट्विटमध्ये उल्लेख केलेला आहे. 3554 गुंठे जमीन असल्याचा दावा त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून केलाय. त्यांनी ट्विट नेमकं काय केलंय पाहूया. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन. हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे आणि धडधडीत पुरावे देखील आहेत. कंपनी एकत्र, जमीन एकत्र. जगमित्र शुगर्सचे 6-7 बारे मी डिजिटली डाउनलोड केलेले आहेत असं त्या ट्विटच्या माध्यमातून म्हणतायत. या संदर्भात बोलण्यासाठी अंजली दमानिया आपल्या सोबत फोन कॉलवर जोडलेल्या आहेत. काय अधिकचं सांगाल तुम्ही हे जे ट्विट केलेलं आहे? नाही, कसं आहे की हे जे बीड मध्ये चालू आहे, म्हणजे जी दहशत या लोकांनी निर्माण केली आहे वाल्मिक कराड सारख्या लोकांनी आणि धनंजय मुंडे सारख्या लोकांनी, तर ती कुठेतरी आता थांबवायला हवी. कारण आता संतोष देशमुख प्रकरणावरनं याचा कळस झालाय आणि माझ्यासारख्यांना बिलकुल राहवत नाहीये. कालपासून मी सगळे त्यांचे जे आर्थिक व्यवहार आहे त्याच्यावर पूर्ण डिटेलिंग करायला सुरुवात केली होती. काल मी आधी त्यांच्या 2 कंपन्या, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज आणि जगमित्र शुगर्स नावाच्या 2 कंपन्या आहेत, ज्याच्यात धनंजय आणि वाल्मिक कराड हे दोघंही आधी डायरेक्टर्स होते आणि त्या दोघांनी ते डायरेक्टरशिप सोडली असं पेपरवर दाखवलंय. पण आज देखील राजश्री धनंजय मुंडे त्याच्या डायरेक्टर आहेत. या व्यतिरिक्त मी जगमित्र शुगर्स नावाची जी कंपनी आहे, जी अंबेजोगाई तालुक्यात आणि पूस नावाच्या गावात आहे, त्याचे सगळे डिजिटली मी 7 बारे डाउनलोड केले. तर 88 एकर जमीन ही जी घेतली गेली आहे त्या 7 बाऱ्यावर देखील धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांचंही नाव आहे. याच्यावरनं आपल्याला दिसतंय की त्यांचं किती सख्य आहे, किती आर्थिक सुद्धा सख्य आहे. आणि मला असं वाटतं की हे सगळं आता सो कॉल्ड फडणवीस जे आपले होम मिनिस्टर आहेत त्यांचं जे ईडी आहे ना, जे आतापर्यंत इथे धाड घाल तिथे धाड घाल, विरोधकांवर धाड घाल, त्यांनी थोडी आता धाड त्यांचा जो मोर्चा आहे तो बीडकडे वळवावा आणि ही 88 एकर जमीन कशी घेतली गेली, कोणी घेतली, कसे हे दोघं एकत्र आहेत याच्यावर जरा फडणवीसांनी चौकशी कृपया करून करावी अशी विनंती करायला मी त्यांना उद्या किंवा परवा भेटणार आहे. त्यांनी वेळ तेव्हा देतील, कारण त्यांना सध्या वेळ नसतो. ते भुजबळांसारख्या, दीपक केसरकरांसारख्या लोकांना लगेच भेटायची वेळ देतात, पण बाकीच्या लोकांना कधी देतील त्याची मी वाट बघणार आहे. हे सगळे पेपर्स मी त्यांच्याकडे पोहोचवणार आहे आणि त्यांना तीच विनंती करणार आहे की हे जे घाणीचं राजकारण करून ठेवलंय सामान्य जनतेला आता ते राहवत नाहीये. कारण सगळीकडे यांचं दहशतीचं अॅटमॉस्फिअर आता तयार झालंय. तर कुठेतरी आपल्याला हे सगळ्यांना थांबवायला हवं आणि यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, जसं मी 28 तारखेला बीडला जाऊन तिथे पदयात्रेत भाग घेणार आहे आणि जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होणार नाही तोपर्यंत तिथे ठिय्या देऊन बीडला राहणार आहे असं मी आवाहन केलंय लोकांना. आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की कुठे जरी जर वाटत असेल की महाराष्ट्राचं हे खालावलेलं राजकारण जर ठीक करायचं असेल तर सगळ्यांनी बीडला चला. धन्यवाद अंजलीजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. काही क्षणांची विश्रांती घेतोय, लगेचच परत येतोय. विश्वास आहे डबल
विश्वास आहे, डबल आहे आनंद आणि डबल आहे प्रेम पण. विश्वास आहे, डबल विश्वास. आपल्या लोकांचा प्रत्येक क्षण आणखी खास बनतो जेव्हा विश्वास डबल असतो. म्हणूनच तर मॅक्स लाईफ इन्शुरन्स बनला आहे ॲक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स. माझं गाव नदी काठी, नद्या दुधाच्या वाहती. माझं गाव नदी काठी, नद्या दुधाच्या वाहती. जिथं कोकिळ मंजुळ गाती, तुम्ही या हो या सारे माझ्या गावी. माझ्या गावचं मऊ लोणी, घरी सुख समृद्धी आणि आनंदी हो नाती गोती. झळके चमचम हिरे मोती माझ्या पदरावर, तुझ्या चेहऱ्याची लाली मनी येई गझळाळी. अंगणी दसरा दिवाळी, लक्ष्मी लावते कुंकू माझ्या वाळी. लक्ष्मी लावते कुंकू माझ्या वाळी. हो लक्ष्मी लावते कुंकू माझ्या वाळी. GK सोलार पंप याचा जोरदार फोर्स कमी वेळात जास्त पाणी देतो. 1.5 दशकापासून ग्राहकांना तत्पर सेवा देणारी आपल्या महाराष्ट्राची कंपनी म्हणजे GK एनर्जी. आपल्या मातीसाठी आपल्या मातीतील सोलार पंप. ए वर पोचायला किती वेळ लागेल? दोर कापू, लगेचच पोचील. 5-6 तास लागतील. हा, मग गाडी सर्व्हिसला देऊन टाकतो. खालीच पिकअप आणि ड्रॉप सुद्धा होऊन जाईल. इथून आता आत्ताच्या आत्ता सर्व्हिस बुक्ड, पिकअप आणि ड्रॉप सहित. तुमची कार पिक, सर्व्हिस आणि ड्रॉप होईल किमान वेळेत. हांडे सर्व्हिस, अशी केअर. नो वे. ब्रेकनंतर स्वागत. तुम्ही पाहताय सुपरफास्ट 100. परभणीतील घटनेसह अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ परंडा शहरात आंबेडकरी अनुयायांनी विराट आक्रोश मोर्चा काढलाय. यावेळी शहांच्या राजीनाम्याची मागणी देखील देण्यात आली. परभणीतील घटनेसह शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ धरण गावात आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढलाय. यावेळी शहांनी देशाची माफी मागावी, अन्यथा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. माजी सरपंच सध्या हत्येप्रकरणी बहुजन विकास अभियान आक्रमक झालंय. यावेळी हत्या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करण्यात यावी आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. काही क्षण